नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। माजी नगरसेवक अजय बुगेवार यांचा मुलगा संकेत बुगेवार याला एमडी ड्रग तस्करी प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी अटक केली। संकेत हा बॉडी बिल्डर असून जिम ट्रेनर देखील आहे। पोलिसांनी त्याच्याकडून 16.7 ग्राम एमडी पावडर जप्त केली, ज्याची किंमत अंदाजे 1,67,000 रुपये आहे। यासोबतच आणखी एक आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे। संकेतला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलीस आता या प्रकरणात अधिक तपास करतायत। संकेतच्या संपर्कातून आणखी ड्रग नेटवर्क उघड होण्याची शक्यता वर्तवली जाते। पुढील तपासात अजून किती नावे समोर येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। पोलीस स्टेशन गणेशपेठ हद्दीमध्ये बसस्टँड परिसरामध्ये पीआय मुलानी आणि पोलीस स्टेशन गणेशपेठचे एपीआय जाधव, पीएसआय डोईफोडे, डीबीचा स्टाफ, पोलीस कॉन्स्टेबल सागर आणि पोलीस कॉन्स्टेबल इतर जे डीबीचे अंमलदार आहेत, ते पेट्रोलिंग करत असताना त्यांना अशी गोपनीय खात्रीशीर माहिती मिळाली की एक थार गाडी आहे ज्याचा क्रमांक MH45AV4554 ही थार गाडी आहे महिंद्रा कंपनीची। या थार गाडीमध्ये एक व्यक्ती एमडी हे जे ड्रग्स आहे ते डिलिव्हर करण्याकरता येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने आमचे पोलीस पथक सापळा रचून तयार होते आणि जेव्हा ती गाडी पोलिसांना दिसली तर ताबडतोब ती ताब्यात घेऊन त्यामध्ये असलेला इसम संकेत अजय बुगेवार व 29 वर्षे, राहणार प्लॉट नंबर 1011 आशीर्वाद नगर NIT गार्डन जवळ पोलीस स्टेशन सक्करदरा हा मिळून आला। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्यामध्ये त्याच्या खिशामध्ये एकूण 16 ग्राम 7 मिलीग्राम एमडी पावडर मिळून आली, ज्याची किंमत 1,67,000 अशी होत आहे। त्याच्याकडून तो एमडी पावडर नियमाप्रमाणे जप्त करण्यात आलेला आहे आणि आरोपीला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। आरोपीला अटक करून माननीय न्यायालयात हजर करून दिनांक 15 तारखेपर्यंत त्याचा PCR घेण्यात आलेला आहे। या दरम्यान आरोपीकडे आम्ही तपास केला, त्याबद्दल त्यांनी सांगितले की ही जी पावडर आहे ती पावडर ऍक्च्युअली प्रणय पाझारे नावाचा जो त्याचा मित्र आहे त्याच्या घराजवळ राहतो, त्यांनी त्याला सांगितलं होतं की 1-2 मुलं येतील तुझ्याकडे, तू फक्त त्या एसटी स्टँड परिसरामध्ये जाऊन थांब, म्हणजे ती मुलं येतील आणि तुझ्याकडून ती पावडर घेऊन जातील असं सांगितल्याने तो तिथे ती डिलिव्हरी देण्याकरता आला होता असं त्याचा जबाब आहे। त्याच्यानंतर तो जो दुसरा आरोपी आहे तो अद्यापपर्यंत फरार आहे। आम्ही त्याच्या मागावर आहोत, लवकरच आम्ही त्याला सुद्धा अरेस्ट करू। माझं सगळ्या नागरिकांना आव्हान आहे, जर एमडी ड्रग्स किंवा कोणताही नशाकारक पदार्थ जर आपल्याकडे कोणी असं अवैधरित्या बाळगत असेल, विक्री करत असेल, सेवन करत असेल किंवा अशा प्रकारचं कोणतंही रॅकेट आपल्या परिसरामध्ये जर ऍक्टिव्ह असेल तर कृपया पोलिसांना माहिती द्या। आत्ताच आदरणीय माननीय CP सर डॉक्टर रवींद्र सिंगल सर यांनी ऑपरेशन थंडर संपूर्ण नागपूर शहरात राबविले होते। त्या ऑपरेशन थंडर अंतर्गत पोलिसांनी हाच संदेश समाजाला दिलेला आहे की अशा प्रकारचे कोणतेही ड्रग्स, गांजा किंवा हेरोईन, ब्राउन शुगर, MD या प्रकारचे जे नशाकारक पदार्थ आहे त्याचं कुठेही कोणीही सेवन करणार नाही किंवा कुठेही विकलं जाणार नाही किंवा कोणीही अवैध व्यवसाय करणार नाही। जर कोणाला असं दिसून येत असेल कृपया तात्काळ पोलिसांना माहिती द्या आणि नागपूर शहर हे नशामुक्त करण्यासाठी पोलिसांना मदत करा। सर, हे जे संकेत बुगेवार यांच्या काही कामधंदा आहे का, काय काम नाही करत, यापूर्वीचा रेकॉर्ड आहे का आणि काही राजनीतिक लिंक आहे का, तुमचे पप्पा काय करते काय सांगते? संकेत अजय बुगेवार हा एक जिम इन्स्ट्रक्टर आहे। तो जिम मध्ये इन्स्ट्रक्शन किंवा मग जे वर्कआउट करून घेतात, जे व्यायाम करायला जातात त्यांना तो व्यायाम शिकवत असतो, असं त्याचं प्रोफेशन आहे। त्याच्या वडिलांबद्दल आम्ही माहिती घेत आहोत, त्याचे वडील नेमके काय करतायत याबद्दल अजून माहिती आम्हाला अप्राप्त आहे।